उपराष्ट्रपती पदासाठी मतदान प्रक्रिया सुरू तर सायंकाळी 5 वाजेपर्यंत खासदार मतदान करणार। एनडीएकडून सीपी राधाकृष्णन तर इंडिया आघाडीकडून सुदर्शन रेड्डी निवडणुकीच्या रिंगणात। पंतप्रधान मोदींनी बजावला मतदानाचा हक्क। हिमाचल प्रदेश आणि पंजाबमधल्या खासदारांनी मोदींच्या नंतर केलं मतदान। उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसाठी राहुल गांधी, सोनिया गांधी आणि प्रियंका गांधी यांचं मतदान। काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे आणि जयराम रमेश यांनीही मतदानाचा हक्क बजावला। पंतप्रधान मोदी आज हिमाचल आणि पंजाबमधील पूरग्रस्त भागाची करणार पाहणी। मोदी दुपारी 1:30 वाजता हिमाचल प्रदेश तर 3 वाजता पंजाबमध्ये जाणार। पंजाबमध्ये पाऊस आणि पुरामुळे सर्वात जास्त नुकसान। उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत 2 पक्ष सहभागी होणार नाही। बिजू जनता दल आणि तेलंगणामधील बीआरएस पक्ष सहभागी होणार नाही। बिजू जनता दलाचे 7 खासदार, बीआरएसचे 4 खासदार। उपराष्ट्रपती निवडणुकीसाठी शिवसेना खासदार श्रीकांत शिंदे यांच्यावर महत्त्वाची जबाबदारी। एनडीएचे उपराष्ट्रपती पदाचे उमेदवार सीपी राधाकृष्णन यांचे उमेदवार प्रतिनिधी श्रीकांत शिंदे तर संसदीय कार्यमंत्री किरेन रिजिजू, मंत्री राममोहन नायडू यांच्यावरही महत्त्वाची जबाबदारी। मोदींनी श्रीकांत शिंदेंवर विश्वास दाखवून मोठी जबाबदारी दिलेली आहे आणि त्या विश्वासावर श्रीकांत शिंदे खरे उतरतील। सीपी राधाकृष्णन हे बहुमताने विजयी होतील। उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीवर एकनाथ शिंदे यांची प्रतिक्रिया। उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत एनडीएचा उमेदवार बहुमताने निवडून येणार। चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडून विश्वास व्यक्त। एनडीएच्या उमेदवाराला मतदान करण्यासाठी बीजेडी, बीआरएस सह शिरोमणी अकाली दलावर दबाव। बीजेडी, बीआरएस तटस्थ, हाच भाजपला धक्का। ही निवडणूक भाजपलाही सोपी नाही, संजय राऊत यांचा निशाणा। पंतप्रधान मोदींचा विकसित भारताचा संकल्प सर्वांना आवडतो, त्यामुळे एनडीएचे उमेदवार सीपी राधाकृष्णन मोठ्या मतांनी निवडून येणार। उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीवर खासदार अनिल बोंडे यांची प्रतिक्रिया। विरोधकांकडून सीपी राधाकृष्णन यांना मत मिळणार। उपराष्ट्रपती पदाची निवडणूक आम्हीच जिंकू, मिलिंद देवरा यांना विश्वास। तयारी पूर्ण झाली आहे, आमचाच विजय होणार। निवडून आल्यावर सीपी राधाकृष्णन यांच्यासोबत संसदेत काम करताना मला आनंद वाटेल, मेधा कुलकर्णी यांची प्रतिक्रिया। पितृपक्षात उपराष्ट्रपती पदाची निवडणूक घेतल्यानं भाजप सेक्युलर झालंय, संजय राऊतांची टीका। तर शिवराय कधीही मुहूर्त पाहत नव्हते, हे राऊतांना कळायला हवं। भारताचे पंतप्रधान वैज्ञानिकदृष्ट्या काम करतात, अनिल बोंडे यांचं प्रत्युत्तर। राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीला सुरुवात तर थोड्याच वेळात सुरुवात। मंत्री छगन भुजबळ कॅबिनेट बैठकीला राहणार उपस्थित। बैठकीनंतर समता परिषदेच्या वतीने जीआर बाबत निवेदन देणार। छगन भुजबळ मुख्यमंत्री फडणवीसांची घेणार भेट। सूत्रांची माहिती, समता परिषदेचं पत्र देण्यासाठी मुख्यमंत्र्यांना भेटणार। भुजबळ सलग दुसऱ्या मंत्रिमंडळ बैठकीला अनुपस्थित राहणार अशी होती सूत्रांची माहिती। मुख्यमंत्री फडणवीसांनी आरक्षणाबाबत सरकारची भूमिका स्पष्ट करावी। सगळ्यांना आरक्षण मिळणार म्हणजे काय ते स्पष्ट करावं। मुख्यमंत्र्यांनी पत्रकार परिषद बोलवावी, सुप्रिया सुळे यांची मागणी। मराठी पत्रकार संघाकडून मुख्यमंत्री फडणवीस यांना फिनिक्स पुरस्कार। काहींना वाटलं माझी राख होतीये, मात्र मी तेवढ्यात भरारी घेतली, आव्हानांपासून पळालो नाही, फडणवीसांचा विरोधकांना टोला। फडणवीस आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी वारंवार शिवसेना संपवण्याचा प्रयत्न केला, पण शिवसेना पुन्हा पुन्हा फिनिक्सप्रमाणे राखेतून आकाशात झेप घेत राहिली, संजय राऊत यांचं वक्तव्य। उद्धव ठाकरेंनी पाठीत खंजीर खुपसल्यानंतर फडणवीस फिनिक्ससारखे उभे राहिले। भाजप आणि फडणवीस हे फिनिक्स, राऊत हे गिधाडी प्रवृत्तीचे। फिनिक्सच्या भाषा राऊतांना कळणार नाही, नवनाथ बन यांची प्रतिक्रिया। राज ठाकरे, उद्धव ठाकरे यांच्या युतीबाबत काँग्रेस हायकमांडसोबत चर्चा करणार। हायकमांडच्या चर्चेनंतर आता भूमिका स्पष्ट करू, काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांची ही प्रतिक्रिया। जनसुरक्षा कायदा रद्द करा या मागणीसाठी ठाकरेंच्या सेनेचं उद्या राज्यव्यापी आंदोलन। मुंबईमध्ये छत्रपती शिवाजी महाराज पार्क परिसरामध्ये आंदोलन केलं जाणार। महत्त्वाचे पदाधिकारी आणि नेते आंदोलनाला राहणार उपस्थित। मराठा आरक्षण मंत्रिमंडळ उपसमितीची आज मुंबईमध्ये बैठक। राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर उपसमितीची बैठक होणार। मराठा समाजाच्या मागण्या मान्य केल्यानंतर अंमलबजावणीबाबत होणार चर्चा। मंत्री अतुल सावे यांच्या उपस्थितीमध्ये ओबीसी महासंघाची बैठक। ओबीसींच्या मागण्यांसंदर्भात चर्चा करणार। उपसमितीच्या बैठकीत भुजबळांचं म्हणणं ऐकून घेणार, चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली माहिती। चितळे समितीनं अहवालात योग्य पद्धतीने बाबी मांडलेल्या नाही। सरकारनंही चितळे समितीनं मांडलेल्या बाबी लपवल्या। सिंचन घोटाळ्यावरून तत्कालीन मुख्य अभियंता विजय पांढरे यांचा आरोप। निष्पक्ष चौकशी केल्यानंतर 12 मंत्री तुरुंगात जातील। तत्कालीन मुख्य अभियंता विजय पांढरे यांच्या आरोपांनंतर खासदार संजय राऊत यांचं वक्तव्य। शिवसेनेचं ठाणे पालिकेसाठी मिशन 90, सर्व संघटनांना निवडणुकीसाठी ऍक्टिव्ह होण्याचे आदेश। सूत्रांची माहिती।
राज्य सरकारच्या ओबीसी विभागाची महासंघासोबत महत्त्वाची बैठकीसाठी ओबीसी महासंघाचे पदाधिकारी मुंबईत. परिणय फुके, बबनराव तायवाडे बैठकीला राहणार उपस्थित. बैठकीत भुजबळ उपस्थित राहणार का याकडे लागलंय सगळ्यांचं लक्ष. नव्या विभाग प्रमुखांच्या नियुक्तीवरून शिंदेंच्या शिवसेनेमध्ये वाद. नाराज पदाधिकाऱ्यांना शिंदेंनी मुक्तागिरी बंगल्यावर चर्चेसाठी बोलावलं. कोल्हापुरात गोकुळ दूध संघाची आज वार्षिक सर्वसाधारण सभा. नाविद मुश्रीफांच्या अध्यक्षतेखाली गोकुळची सभा. शौमिका महाडिक व्यासपीठावर उपस्थित राहणार नाहीत. भाजपमध्ये पक्षप्रवेशाचा धडाका सुरू. रावेरचे माजी आमदार भाजपमध्ये करणार प्रवेश. माजी आमदार अरुण पाटील भाजपमध्ये प्रवेश करणार. भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत होणार पक्षप्रवेश. शिर्डीमध्ये अज्ञातांनी माजी खासदार सुजय विखे यांचे बॅनर फाडले. शिर्डी शहरातील लक्ष्मीनगर भागातला प्रकार. अज्ञातांकडून बॅनरसह परिसरातील दुचाकींचीही तोडफोड. पोलिसांकडून तपास सुरू.